आज आपण बघणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, बीन्स, टोमॅटो आणि पनीर। त्यासोबतच कोथिंबीर, अद्रक लसूण बारीक केलेला आहे आणि कढीपत्ता। तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहे। मी तांदळाच्या प्रमाणातच पाणी घेतले। कुकरमध्ये लावून त्याची एक शिट्टी करून घेऊया। फोडणीसाठी तेल टाकून त्यात तूपही घातले। जिरे टाकून एक एक करून सर्व भाज्या आपण त्यात परतून घेणार आहोत। भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। भात जर तयार असेल तर हा पुलाव एक 15 मिनिटात लगेच तयार होतो। चवीपुरतं मीठ घालून घेतले। भाज्या मऊ झाल्यानंतर त्यात सर्व मसाले घालून घेतलेत। पावभाजी मसाल्याने या पुलावला खूप छान टेस्ट येते। हे सर्व मिक्स करून झाकून ते थोडा वेळ शिजून दिले। थंड झाल्यावर भात मिक्स करून खाण्यासाठी तयार आहे पनीर पुलाव। वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोशिंबीर सोबत खाण्यासाठी तयार आहे पनीर पुलाव।